Hello everyone. In my previous video lecture, we have discussed about various laboratory techniques which are used in pharmacology and toxicology laboratory. Now starts with experiment number 6 to prepare the physiological salt solution. Requirements for this experiment is apparatus, weighing balance, beaker, stirrer, spatula, butter paper. Chemicals which are required: sodium chloride, potassium chloride, calcium chloride, sodium bicarbonate, sodium hydrogen phosphate, glucose, distilled water. So what is physiological salt solution? Physiological salt solution is artificially prepared solution used to maintain tissue in viable state. म्हणजे जो काही ऑर्गॅनिझमचा ऑर्गन किंवा टिश्यू आपण आयसोलेट करतो आणि ज्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट करतो, ड्रगचा इफेक्ट पाहतो, तो जो आयसोलेटेड टिश्यू आहे किंवा ऑर्गन आहे तो सर्वायवल कंडिशनमध्ये राहण्यासाठी किंवा वायबल स्टेटमध्ये राहण्यासाठी फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनची गरज असते. फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन कॅन बी यूज टू कीप आयसोलेटेड टिश्यू अलाइव्ह अंडर एक्सपेरिमेंटल कंडिशन. म्हणजे त्या टिश्यूवर आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत तो अलाइव्ह राहण्यासाठी किंवा सर्वायवल कंडिशनमध्ये राहण्यासाठी फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन हे वापरलं जातं. फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन टिश्यू आउटसाइड दी ॲनिमल बॉडी अँड फुलफिल्स देअर इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ आयन्स अँड न्यूट्रिशन. फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन याच्यामध्ये काय असतात, अनेक न्यूट्रियंट्स असतात किंवा आयन्स असतात, त्यांची वेगवेगळी फंक्शन असतात, स्पेसिफिक फंक्शन असतात. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल, तो जो काही सेल किंवा ऑर्गन आहे त्यात तो कॉन्ट्रॅक्टाईल स्वरूपात राहण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. तसेच सोडियम आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते. ग्लुकोज एनर्जी प्रोव्हाइड करतं. मग अशा प्रकारचे हे जे आयन्स किंवा न्यूट्रियंट्स आहेत हे ह्या फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये मिसळलेले असतात, जे काय करतात, स्पेसिफिक त्यांचा रोल आहे त्याप्रमाणे त्याला हेल्प करतात. एक्झाम्पल ऑफ फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन्स आर फ्रॉग रिंगर, रिंगर लॉके, डी जॅलॉन अँड क्रेप्स एक्सेट्रा. हे जे 4 दिलेले आहेत ते टाईप्स आहेत, फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनचे टाईप्स आहेत: फ्रॉग रिंगर, रिंगर लॉके, डी जॅलॉन अँड क्रेप्स एक्सेट्रा. Ringer solution. Ringer solution is a solution of several salts dissolved in a water for the purpose of creating an isotonic solution relative to the body fluid of an animal. हा जो रिंगर सोल्युशन हे असतं ते काय असलं पाहिजे तर आयसोटोनिक असलं पाहिजे त्या ऑर्गनशी किंवा त्या टिश्यूची जो आपण आयसोलेट करणार आहोत आणि ज्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट घेणार आहोत त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन हे त्याच्याशी आयसोटोनिक असलं पाहिजे. सो रिंगर सोल्युशन इज ए सोल्युशन ऑफ ए सेव्हरल सॉल्ट्स डिझॉल्व्ड इन ए वॉटर फॉर द पर्पज ऑफ क्रिएटिंग ॲन आयसोटोनिक सोल्युशन रिलेटिव्ह टू दी बॉडी फ्लुइड ऑफ ॲन ॲनिमल. ज्याच्यामध्ये अनेक सॉल्ट्स डिझॉल्व केलेले असतात आणि ते आयसोटोनिक सोल्युशन बनवलेलं असतं, त्या टिश्यूशी ते आयसोटोनिक असलं पाहिजे. Ringer solution typically contains sodium chloride, potassium chloride, calcium chloride and sodium bicarbonate with the last used to balance the pH. सोडियम बायकार्बोनेट हे pH बॅलन्ससाठी वापरलं जातं. रिंगर सोल्युशन इज फ्रिक्वेंटली यूज्ड इन विट्रो एक्सपेरिमेंट ऑन ऑर्गन्स ऑर टिश्यू. रिंगर सोल्युशन इज नेम आफ्टर सिडनी रिंगर who in 1882 to 1885 determined that a solution perfusing a frog's heart must contain sodium, potassium and calcium salts in a definite proportion if the heart is to be kept beating for long. सिडनी रिंगर नावाचे जे सायंटिस्ट होते, रिंगर सोल्युशन त्यांच्यावरून ह्या सोल्युशनला रिंगर सोल्युशन असं नाव पडलं. त्यांनी काय डिटरमाइन केलं की
जे सॉल्युशन आपण फ्रॉग हार्टसाठी वापरणार आहोत, जे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन फ्रॉग हार्टसाठी वापरणार आहोत, त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सॉल्ट हे डेफिनेट प्रपोर्शनमध्ये, ठराविक प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हार्टबीट हे व्यवस्थित होऊ शकणार नाही. इफ द हार्ट इज टू बी केप्ट बीटिंग फॉर अ लॉंग, हार्टबीट हे व्यवस्थित राहण्यासाठी सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमची आवश्यकता आहे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये, असं सिडनी रिंगर या सायंटिस्टनी डिटरमाइन केलं. ही असेंब्ली आहे स्टुडंट ऑर्गन बाथ पार्ट्स अँड अरेंजमेंट. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम डिव्हाइस कशाला अटॅच आहे, तर ऑर्गन बाथला अटॅच आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन PSS हे त्या टिश्यूपर्यंत किंवा टिश्यू इंटॅक्टपर्यंत किंवा जो आयसोलेटेड ऑर्गन असेल त्याच्यापर्यंत पास केलं जातं, जेणेकरून तो टिश्यू किंवा तो ऑर्गन जो असेल तो अलाइव कंडिशनमध्ये राहण्यासाठी. हे जे टेबल आहे स्टँडर्ड टेबल, या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला फिजिओलॉजिकल सॉल्ट कसं बनवायचं याचा चार्ट दिलेला आहे. तसेच त्याच्यामध्ये जे सॉल्ट्स आहेत, अनेक सॉल्ट्स आहेत, त्यांची फंक्शन्स काय आहेत आणि त्यांचं प्रत्येक रिंगरचे जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक या सॉल्टचं किती कंटेंट असलं पाहिजे ह्याचं हे टेबल तुम्हाला दिलेलं आहे. कंपोजिशन, फ्रॉग रिंगर, रिंगर लॉके, डी जॅलॉन, क्रेप्स अँड इट्स फंक्शन. फर्स्ट सोडियम क्लोराईड. फ्रॉग रिंगरमध्ये 6.5, रिंगर लॉकेमध्ये 9, डी जॅलॉनमध्ये 9 अँड क्रेप्समध्ये 6.9 ग्रॅम्स पर लिटरमध्ये ही क्वांटिटी दिलेली आहे. याचं युनिट आहे ग्रॅम्स पर लिटर. सोडियम क्लोराईड 6.5 ग्रॅम पर लिटर, रिंगर लॉके 9 ग्रॅम्स पर लिटर, डी जॅलॉन 9 ग्रॅम्स पर लिटर, क्रेप्स 6.9 ग्रॅम्स पर लिटर. ही आहे सोडियम क्लोराईडचं जे कंटेंट असलं पाहिजे. सो व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ सोडियम क्लोराईड? आयसोटोनिसिटी, आयसोमोलॅरिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि एक्सायटिबिलिटी हे जे प्रोव्हाइड करण्यासाठी सोडियम क्लोराईडची आवश्यकता असते. पोटॅशियम क्लोराईड 0.14 ग्रॅम पर लिटर, 0.42 ग्रॅम पर लिटर, 0.35 ग्रॅम पर लिटर. टू प्रोव्हाइड आयोनिक बॅलन्स, पोटॅशियम क्लोराईड आयोनिक बॅलन्स प्रोव्हाइड करण्यासाठी ॲड केला जातो. कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्टिलिटी, सो कॅल्शियम इज यूज्ड टू प्रोव्हाइड, कॅल्शियम क्लोराईड इज यूज्ड टू प्रोव्हाइड कॉन्ट्रॅक्टिलिटी. कंटेंट, कॅल्शियम क्लोराईडचं कंटेंट असतं 0.12 ग्रॅम पर लिटर, 0.24 ग्रॅम पर लिटर, 0.06 ग्रॅम पर लिटर, 0.28 ग्रॅम्स पर लिटर. नेक्स्ट मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट हे फ्रॉग रिंगरमध्ये यूज करत नाहीत, रिंगर लॉकेमध्ये नाहीत, डी जॅलॉनमध्ये पण नाही, फक्त क्रेप रिंगरमध्ये, क्रेप सॉल्युशनमध्ये हे मॅग्नेशियम सल्फेट हे यूज केलं जातं. रोल ऑफ द मॅग्नेशियम सल्फेट इज टू स्टॅबिलाइज दी प्रिपरेशन. सोडियम बायकार्बोनेट 0.2, 0.5, 0.5 ग्रॅम पर लिटर, 2.1 ग्रॅम पर लिटर टू प्रोव्हाइड अल्कलाइन मीडियम. नेक्स्ट सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट 0.008. रिंगर लॉकेमध्ये सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट यूज करत नाही, डी जॅलॉनमध्ये नाही आणि क्रेप्समध्ये पण नाही, फक्त ते फ्रॉग रिंगरमध्ये यूज केलं जातं आणि त्याचं रोल आहे ॲज अ बफर सॉल्युशन. नेक्स्ट पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट हे सुद्धा फक्त क्रेप सॉल्युशनमध्ये यूज केलं जातं ॲज अ बफर. ग्लुकोज यूज केलं जातं टू प्रोव्हाइड एनर्जी. एनर्जी आहे ती सेलला किंवा टिश्यूपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. 2 grams per liter in frog ringer, 2 gram per liter in ringer locke,
0.5 gram per liter in D-Jalon and 2 gram per liter in Krebs solution. It provides energy. So what is isotonicity? Sodium chloride is required to provide isotonicity. When two solutions have same osmotic pressure and salt concentration are said to be isotonic solution. म्हणजे फिजिओलॉजिकल सॉल्युशन हे टिश्यू फ्लुइडशी आयसोटोनिक असलं पाहिजे, म्हणजेच त्या दोन्ही फ्लुइडचं ऑस्मॉटिक प्रेशर हा सेम असला पाहिजे. आयसो सेम अँड टोनिक मीन्स कॉन्सन्ट्रेशन. फिजिओलॉजिकली आयसोटोनिक सॉल्युशन्स आर सॉल्युशन्स हॅव्हिंग द सेम ऑस्मॉटिक प्रेशर ॲज दॅट ऑफ द बॉडी फ्लुइड when separated by a biological membrane. Physiologically, isotonic solutions are solutions having the same osmotic pressure as that of the body fluid when separated by a biological membrane. म्हणजे त्या ॲनिमलमधून त्याचा जर टिश्यू किंवा एखादा ऑर्गन आयसोलेट केला, फॉर एक्झाम्पल फ्रॉगमधून फ्रॉग हार्ट आयसोलेट केलं, तर ते अलाइव्ह कंडिशनमध्ये राहण्यासाठी फिजिओलॉजिकल सॉल्ट सॉल्युशन हे त्याला सप्लाय केलं जातं आणि ते फिजिओलॉजिकल सॉल्ट सॉल्युशन त्या फ्रॉग हार्टशी फ्रॉग रिंगर जे आहे सॉल्युशन ते फ्रॉग हार्टशी आयसोटोनिक असलं पाहिजे. फ्रॉग हार्टचं जे फ्लुइड आहे त्याच्याशी आयसोटोनिक असलं पाहिजे, म्हणजे त्याचं बॉडी फ्लुइड किंवा त्याचा ऑर्गनचं सेलमधील जे फ्लुइड आहे ते ऑस्मॉटिक असलं पाहिजे, म्हणजेच आयसोटोनिक असलं पाहिजे. म्हणजेच काय तर दोन्ही सॉल्युशनचा ऑस्मॉटिक प्रेशर हा सेम असला पाहिजे आणि सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन सिमिलर असलं पाहिजे. Contractility refers to the ability for self-contraction, especially of the muscle or similar active biological tissue. आयसोलेटेड ऑर्गनची कॉन्ट्रॅक्टिलिटी मेंटेन करण्यासाठी कॅल्शियम क्लोराईड हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं, मग जेणेकरून ती सेल काय होणार आहे, सेल्फ कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. कॉन्ट्रॅक्टिलिटी रिफर्स टू दी ॲबिलिटी फॉर सेल्फ कॉन्ट्रॅक्शन एस्पेशली ऑफ दी मसल्स ऑर सिमिलर ॲक्टिव्ह बायोलॉजिकल टिश्यू. नेक्स्ट, एक्साइटेबिलिटी, द ॲबिलिटी ऑफ दी सेल ऑर टिश्यू to generate and sometimes propagate action potential is called as a excitability. The ability of the cell or tissue to generate sometimes propagate action potential is called as a excitability. स्टेप वाईज प्रोसिजर. इथे तुम्हाला प्रॅक्टिकलला हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन बनवायचं नसतं, फक्त त्याची थिअरी स्टेप वाईज प्रोसिजर दिलेली असते आणि प्रत्येक कंटेंटचा हा रोल दिलेला असतो. वे ऑल दी केमिकल्स ॲक्युरेटली, डिझॉल्व अल्कलीज अँड सोडियम हायड्रोजन फॉस्फेट, ग्लुकोज, कॅल्शियम क्लोराईड सेपरेटली इन ए डिस्टिल वॉटर इन ए बीकर. हे जे सॉल्ट्स आहेत, अल्कलीज आहेत, ते सेपरेटली बीकरमध्ये डिझॉल्व करायचे. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रोजन फॉस्फेट, ग्लुकोज, कॅल्शियम क्लोराईड हे सेपरेट बीकरमध्ये डिस्टिल वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं आहे. वे ऑल दी केमिकल्स ॲक्युरेटली, डिझॉल्व अल्कलीज अँड सोडियम हायड्रोजन फॉस्फेट, ग्लुकोज, कॅल्शियम क्लोराईड सेपरेटली इन ए डिस्टिल वॉटर इन अ बीकर. Add the required amount by sodium bicarbonate by dissolving in a sufficient volume of distilled water. त्याच्यामध्ये रिक्वायर्ड अमाऊंट जेवढी गरजेचं आहे तेवढं सोडियम बायकार्बोनेट ॲड करायचं आहे. बाय डिझॉल्विंग इन ए सफिशियंट व्हॉल्यूम ऑफ डिस्टिल वॉटर. ॲड सोडियम बायकार्बोनेट ॲट दी टाईम ऑफ सेटिंग अप ऑफ दी एक्सपेरिमेंट. जेव्हा एक्सपेरिमेंट सेट करणारा, जेव्हा तो एक्सपेरिमेंट स्टार्ट करणार, सेटिंग करणार त्याचं, त्यावेळीच सोडियम बायकार्बोनेट ॲड करायचं, कारण कॅल्शियम कार्बोनेटचं प्रिसिपिटेट तयार होतं
जेव्हा सोडियम बायकार्बोनेट जेव्हा आधी ॲड केलं जातं, सिन्स कॅल्शियम कार्बोनेट इज लायबल टू बी प्रिसिपिटेड इफ द कॅल्शियम अँड कार्बोनेट आर केप्ट लॉंग टुगेदर. कारण फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये आपण कॅल्शियम क्लोराईड ॲड केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये जर सोडियम बायकार्बोनेट हे जर कॅल्शियम कार्बोनेट बरोबर रिॲक्ट झालं तर कॅल्शियम क्लोराईड बरोबर जर रिॲक्ट झालं तर कॅल्शियम कार्बोनेटचं प्रेसिपिटेट तयार होतं. म्हणून सोडियम बायकार्बोनेट हे जेव्हा एक्सपेरिमेंट सेटअप करणार आहोत तेव्हा सोडियम बायकार्बोनेट हे ॲड करायचे. Uses of ringer solution. Frog ringer, amphibians tissue preparation. For example, frog. Crabs, mammalian or avian skeletal muscle preparation. Thyroid solution, intestine preparation. Ringer loke, heart muscle preparation. D-Jalon, rat uterus preparation. ही जी सर्व आहेत ती फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन्स आहेत. रिंगर सॉल्युशनचे हे टाईप्स आहेत. फ्रॉग रिंगर आहे तो फक्त ॲम्फिबियन्सचे, फॉर एक्झाम्पल फ्रॉग, टोड हे जे ॲम्फिबियन्स आहेत त्यांच्यासाठी फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन म्हणून त्याचा उपयोग होतो. क्रेब, मॅमेलियन किंवा ॲव्हियन स्केलेटल मसलच्या प्रिपरेशनसाठी. टायरॉइड सोल्युशन इंटेस्टिनाईल प्रिपरेशनसाठी. रिंगर लॉके हार्ट मसल प्रिपरेशन. डी जॅलॉन रॅट युटेरसचं प्रिपरेशन. So these are the questions for this experiment. Why sodium bicarbonate is added at the time of setting up of experiment? Give reason. What is the function of each composition in frog ringer solution? State 3 physiological salt solutions other than frog's ringer solution. What is the use of ringer solution? Which physiological salt solution is used for experiment of isolated heart and rectus abdominis muscle preparation? Which precautions should be taken while preparing the physiological salt solution? What is the need to provide buffer in physiological salt solution? What you have learned from this experiment? Understand mechanism of action of ions, methods of preparation of physiological salt solution. Thank you.